इथे एक आपण बघू शकता पर्यटक आलेले आहेत। हां, साहेब आपलं नाव? वसंत बाबूराव गायकवाड. आम्ही मुंबईवरून आलेलो तुम्ही आहे. मुंबई कुठून आला? मुंबईवरून? आम्ही मुंबई बदलापूरवरून. बदलापूरवरून आलेला? हो. बदलापूरला कुठे साहेब? बदलापूर वेस्ट कुळगाव बॅरेज रोड. हां, बॅरेज रोडला. बॅरेज रोडला। हो. मी बदलापूर ईस्टला राहतो, पनवेलकर। ओके ओके हां. ओके. साहेब काय वाटतं तुम्हाला? काय नाही, आम्ही असेच दरवर्षाप्रमाणे आपले अंगणेवाडीच्या यात्रेला येत असतो. 2-3 दिवस आपले मालवणमध्ये आम्ही एन्जॉय करून आपलं रिटर्न जातो. हां, काय वाटतं तुम्हाला इकडची खाद्य संस्कृती कशी वाटते? खाद्य संस्कृती म्हणजे काय, आम्ही जरी घाटावरचे असलो तरी हां, आम्हाला मालवणचे जेवण वगैरे इथले वर्षानुवर्ष तुम्ही इकडे वर्षानुवर्ष लहानाचे आम्ही- मोठे झालात, हो. त्याच्यामुळे तुम्ही घरी पण तुम्हाला ते मासे बिशे ते हो, हो, सगळं हो. ती संस्कृती त्या- ऑलरेडी त्याच्याशिवाय तुमच्याकडे आम्हाला आहे. जमतच नाही. जमतच नाही। हा, मासे म्हणजे एकदम मस्त खायला. खायला मस्त। आणि इकडचा निसर्ग कसा वाटला? निसर्ग म्हणजे काय हो, म्हणजे असं आहे, ते मालवणमध्ये आले तर जाऊ वाटत नाही. जावंसं जाऊ वाटत वाटत नाही मुंबईला. इकडची लोक कशी आहेत? लोक मालवणी लोकं? म्हणजे ते जेवण असो, कोणाला त्रास नाही, काही नाही. काय नाही, आल्या मध्ये कोणाला उलटं बोलणे नाही. त्यांचं आपलं उलट मदतीला येते। हो मदतीला येतात. तुम्हाला काय वाटतं ही जी आहेत एवढे काय नाही हो, जे- मेहनतीने कमावणारी लोक जी मेहनतीने कमवणारे लोक आहेत, म्हणजे हे मेहनत करणारे आहेत. मेहनत पण करणारी यांच्यासाठी एवढा निसर्ग रम्य इकडे समुद्र जीवाची आहे, पर्वा न करता निसर्ग हे एवढा लोकं- सुंदर आहे, पण यांच्यासाठी शासन काय करत आहे तुम्हाला काय वाटतं? शासन काय करतंय, शासनाला कोणाच्या पडलेली नाही हो काय पडलेलं? त्याच्यामध्ये. हा ना? हे त्यांना तर हे होत नाही, तुरंत हे ह्यांना काय देणार आहे. आज बिकट परिस्थिती आहे भरपूर. पण शासनाने अजूनपर्यंत जर मुंबईचा माणूस त्याला जर कोकणात यायचं आहे तर रस्ते पण अजूनपर्यंत बरोबर बनलेले नाहीत हो. नाही नाही, त्याच्यामुळे तर स्पीड रस्ते नाही आहेत. नाही, कोकणामध्ये नाही, तुम्ही बघा, वरती खाली तुम्ही का नाही इकडे बोगदे बनवत, का नाही समुद्र रोड बनवते? एवढा निसर्गरम्य आज परिसर आहे, एवढा सुंदर आता समुद्र. समृद्धी मार्ग बनवला एवढा हां. फटाफट. हम्म. पुणे एक्सप्रेस हवे झाला कधीचा तो कधीच्या काळात. आणि हा आपला कोकणामध्ये यायला रस्ता हा 12-15 वर्ष झाला का काय काढला. तुम्हाला असं वाटतंय का हे नागपूरवाले राजकारण करतायत? हो हो, तर चालूच आहे. राजकारण करते. नागपूरमध्ये राजकारण कारण करतात. आज कोकणामध्ये यायला अजूनपर्यंत रस्ताच नाही बनत आहे ह्यांचा. नाही नाही, कधीच. कोकणमधले पण जे नेते लोक आहेत त्यांनी पण आवाज उठवायला आज पाहिजे ना. नितीन गडकरी साहेब सगळे चांगलं कामं करतात, पण त्यांनाही सपोर्टिंगला कोण जास्त लोक नाही हो. हा, मग ते तरी एकटे काय करणार आहे. एकट्या माणसाचं बाकीचे काम लोक नाही बी त्यांना सपोर्ट केला पाहिजे अरे ना. एक रस्ता नाही, दुनिया 4-4 रस्ते झाले, 10-10 रस्ते झाले. मग इकडनं जर तुम्हाला जर गोव्याला जायचं झालं तर 2.5-3 तास लागतात गाडीने. असं नाही की ना हा जवळपास 70-80 किलोमीटरचा 70 किलोमीटरचा, पण त्याच्यासाठी तुम्हाला 2-2.5 तास घालावे लागतात. म्हणजे काय, तुमचा रस्ता नीट नाही आहे, रस्ता वरतून खालून आहे. राजकारण एकदम गडूळ झालेले. साहेब धन्यवाद, तुम्ही येथे आलात आणि तुम्ही माहिती दिलीत. साहेब आपलं नाव काय बोललात? मी धर्मपाल संभाजी आहिरे संभाजी आयरे साहेब. टिटवाळ्याला राहिला. टिटवाळा राहिला. आभारी आहे साहेब तुम्ही दोघांनी माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. हे राजेश सर आहेत, दांडगा. अनुभव आहे ना, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतून आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे आणि चांगले आहे. यांची वाणी चांगली आहे, विचार चांगले आहेत आणि संबोधन चांगलं करतात, मार्गदर्शन चांगलं करतात. बरोबर राजेश सर? हे बघा, हे पर्यटक आहेत, पोट पुढे आलेलं आहे. म्हणजे नक्कीच पियायला आलेले असणार आहे. ज्यांची पोटं पुढे आलेली आहेत. तुम्ही राजेश सरांकडे बघून मानून घेऊ नका, त्यांचं पोट आतमध्ये. हे कोकणात येतात असे, ते घ्यायला खायला पियायलाच येतात, पण राजेश सर त्यातले नाही आहेत. इथे आभार रेडीज आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम हे थोडे चायनीज वाटतात, पण नाही आहेत, इंडियनच आहेत हे. जय भवानी, जय जिजाऊ. साहेब, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता? हा पुतळा पहिला बांधलेला, हां. तो पडला किती वर्षापूर्वी बांधलेला? 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी. तो कसा काय पडला? तो पडला, वादळात पडला. वादळामध्ये पडला. काय झालं, जे काम 6 महिन्यात पूर्ण करावं लागतं हां ते काम त्यांनी 45 दिवसात पूर्ण केलं. हां. एवढा स्पीड का?
बाकीची कामं होत नाहीत, हे काम कशाला स्पीड केलं? नाही ते उद्घाटन करायचं होतं. हां, पण ह्याची 8 वर्ष 10 वर्ष काय ना काय त्याला हे असेल ना, 15 वर्ष 20 वर्ष काहीतरी लाईफ असेल ना. नाही लाईफ असते त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरवरती गुन्हा दाखल पण झाला आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही स्मारक पडलं जातं घाईघाईने करता, हा अपमान नाही काय? महाराष्ट्राचा अपमान आहे हा, मराठी माणसाचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ज्यांनी स्वराज्य उभं केलं त्यांचा पुतळा पडतो. नाही ते तर आहेच, त्या वाईट आम्हाला पण वाटलं, पण काय करणार. आता परत तो उभारलाय. आता नाही म्हटलं तरी त्याला आता 1 वर्ष होऊन गेलं. आणि हे कोणी उभारलं हे? हे आता कोणी उभारलं काय माहिती नाही, पण ते ज्यांचा पुतळा बनवलेला होता. चालेल, धन्यवाद, आभारी तुम्ही माहिती. तुमचं नाव काय साहेब? योगेश मिस्त्री. योगेश मिस्त्री. मिस्त्री, चला धन्यवाद. ओके. हे बघा चहा घेतो आपण, कोकण अमृततुल्य चाय. पुण्याचा आहे का? हे कोकण अमृततुल्य चाय, हा चहावाला बघितलेला आपण काका. हे बघा ह्या ताईंचा स्टॉल आहे इकडे, कोकण अमृततुल्य चाय, फक्त 10 रुपये. गुळाचा चाय काय? चहा गुळाचा आहे. गुळ कोल्हापूरवरून येतं इकडे. कुठून येतं गुळ? कोल्हापूरचं गुळ आहे. चहा अतिशय सुंदर आहे, अप्रतिम आहे चहा. आणि हे बघा, हे आमचे सर आहेत, राजेश सर. नानकटाई विचारत आहेत, एक नानकटाई घेत आहेत, फक्त 10 रुपये. चहा एकदम सुंदर आहे बघा. हां, सुतार फेनी बोललेले. चला हे बघा, आणि हा तुम्हाला दाखवतोय कोकण रत्न अमृततुल्य चहा. तुम्ही इथे राजेश बघू शकता. हे बघा इकडे समुद्र सुंदर असा, आणि ही मालवणची जेट्टी आहे, आणि हा समुद्र आहे मालवणचा. बोटी इकडे लागलेल्या आहेत. ह्या बघा इकडे मालवणच्या बोटी. सुंदर असा निसर्ग रम्य परिसर, आणि येथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. आपण तिकडे थोड्याच वेळात जाणार आहोत. या बोटी आणि ही मालवण जेट्टी, आणि हा सूर्योदय होतोय, सुंदर असा सूर्योदय तुम्ही इथे बघू शकता. निसर्ग रम्य परिसर, अथांग असा निळा समुद्र, आणि हे छत्रपती शिवाजी महाराज असा. आणि हैसर ह्या बोटी, हैसर ते स्पोर्ट्स चालतात, लोक येतात ते हैसर स्पोर्ट्स करतात. आणि बायकिंग जे असा पॅराशूट ग्लायडिंग या हैसून होता. ही जेट्टी असा मालवणची हैसर बघा तुम्ही, हैसर जेट्टी आहे मालवणची. आणि हे पार्किंग आहे, पार्किंग हैसर जेट्टी असा. आणि हे तुम्ही हैसर बघू शकता. हे बघा इकडे स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट, पॅरासिलिंग, डॉल्फिन सफारी. हैसर सिद्धराज बीच होमस्टे, सिद्धराज यांची हैसर स्पोर्ट्स चालतात. पे अँड पार्किंग असं हैसर. ही पार्किंग आहे. हां, तुझं नाव काय बाबू? सोहेल खान. एक मिनिट मी बाबू हैसर दे. यो बघा, यो पोरगो असा सोहेल खान याचं नाव. हा मालवण येतं तू का? हो येतं. काय हैसून बाहेरचे बाहेरच्या काय कामाला? हो. साहेब तुमचं टी शर्ट मस्त आहे, तू त्रास आहेस पण खास आहेस. हे कोणासाठी आहे साहेब? हे माझे मिसेस करताय. तुमच्या मिसेस करता. धन्यवाद साहेब. नाव काय साहेब आपलं? आमचं सुरेश ठाणेकर. सुरेश ठाणेकर. ठाण्यावरून आला तुम्ही साहेब? कसं वाटलं तुम्हाला कोकण? एकदम मस्त. किती दिवसासाठी आलात तुम्ही? 4 दिवसाकरता फिरायला आलो. फॅमिलीसाठी आलात? हा काय, हा नातू आहे? हा नातू आमचा. नाव काय बाबू तुझं? नाव सांग बाबा, नाव सांग. गौरांश. गौरांश. साहेब काय वाटलं तुम्हाला, काय आवडलं इकडचं? एकदम समुद्र किनारा स्वच्छ आहे, जवळ हां, क्लीन हां. अँड टीप. इकडचं मच्छी चांगली आहे. मच्छी तुम्हाला खाद्य संस्कृती कशी वाटली? एकदम चांगली. इकडचं जे कल्चर खाण्याचं जे आहे हां. ना, फूड्स हां. एकदम ओके. आणि कोकणातला माणूस नारळासारखा असतो, बाहेरून एकदम कठीण, आतून एकदम नरम. काय वाटलं तुम्हाला? एकदम मस्त म्हणजे सकाळी आता बघा फ्रेश समुद्र किनारी आलो आपण चालायला. तो बघा सूर्योदय बघा किती सुंदर वाटतोय. किती सुंदर आहे. मग
काल आम्ही संध्याकाळी पण आलो होतो, संध्याकाळचं पण निसर्ग सौंदर्य. आता तुम्ही अंगणवाडीच्या जत्रेसाठी आला? अंगणवाडीची जत्रेसाठी. दरवर्षी येता साहेब तुम्ही? नाही मी यावर्षी आलो, पण माझी बहीण वगैरे दरवर्षी येतात. दरवर्षी येतं ना साहेब. आभारी आहे तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आम्ही मुंबईकर आहोत, तुम्ही ठाणेकर आहात. येत राहा असंच, कोकणाला व्हिजिट करत राहा. धन्यवाद. आपण येथे बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा पुतळा आहे. आणि पुतळ्यासमोरच येथे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स आहेत. आणि राजकोट ॲक्वा स्पोर्ट्सचे संस्थापक साहेब, काय नाव आपलं? संदीप गावकर. संदीप गावकर. संदीप गावकर आहेत. आपण यांना विचारूया याच्याबद्दल. साहेब, आपल्या इकडे राईड होतात, बोटिंग राईड, डॉल्फिन सफरसाठी. डॉल्फिन सफर सकाळी 7:30ला आपण जातो. आपल्याकडे 9 पॉईंट आहेत. कवडा रॉक आहे, सिंपला पॉईंट आहे, गड नदी संगमचा एक पॉईंट दाखवतो आपण, सुवर्णकडा आहे. तसंच याचं एक साधारण 1.5 ते 2 तासाची आपली सफर आहे. आणि आपल्या इकडे कायाकिंग पण होतं. एक कायाकिंगसाठी आपण 1 तास ठेवला आहे फिरायला, आपलं कायाकिंग करायला. तसंच बोटिंगसाठी आपण एक 25 ते 30 सीट 2 बोट आहेत आपल्या बोटिंगसाठी. आणि सकाळच्या राईडला आपला अजूनही एकही ट्रिप फेल झालेली नाही आहे डॉल्फिनसाठी. सगळं सकाळी किती वाजता सकाळी? सकाळी 7:30चं टायमिंग आहे, पण 8पर्यंत. आणि हे कुठे जाता तुम्ही? आपण साधारण देवगड साईडला जातो आपण. देवगड साईड? हां, देवगड साईडला 1.5 ते 2 तासाची राईड आहे. 2 तासाने परत येतो. परत 10 वाजता सुटते बोट. आल्यानंतर परत जातो आपण. तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, हे राजकोट ॲक्वा स्पोर्ट्स. तुम्ही इकडे सर्व दिलेलं आहे, डॉल्फिन सफारी अँड कायाकिंग. इकडे फोन नंबर दिलेला आहे. फोन नंबर मी तुम्हाला सांगू इच्छितो, 7559253066. आणि दुसरा फोन नंबर आहे 9860022142. तुम्ही येथे संदीप साहेब आहेत, संदीप गावकर साहेब, विसरू नका. जर तुम्ही येथे आलात तर संदीप गावकर यांच्या राजकोट ॲक्वा स्पोर्टला व्हिजिट करा. आणि त्यांच्याकडनं जे इकडे धोंटारा रॉक, राजकोट फोर्ट, रॉक गार्डन, सिंधुदुर्ग फोर्ट राऊंड, सुवर्णकडा, शिंपला पॉईंट, कवडा रॉक, गड नदी संगम, हे सर्व जे स्पॉट आहेत, 9 ते 10 या सर्व सफारी आहेत. तुम्ही त्याचा आनंद घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, जय महाराष्ट्र. धन्यवाद, तुम्ही येथे मार्गदर्शन केलं याबद्दल. नमस्कार. इथे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाढव्य असा पुतळा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मराठी माणसाचे आराध्य दैवत, आमचा लाडका राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे इनॉग्रेशन बाय नरेंद्र मोदी, राजकोट फोर्ट, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. डिसेंबर 2023ला ह्याचं अनावरण झालेलं. हे बघा, तुम्ही जी भारताच्या नेव्हीमध्ये तुम्ही हे चिन्ह बघू शकता. हे बघा, हे चिन्ह आहे नेव्ही दलामध्ये. कारण मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं आरमार होतं, कान्होजी आंग्रेंचं. हे त्यांनी व्यवस्थितरित्या डेव्हलप केलेलं. आणि त्याचमुळे भारताचे आरमार आहे नेव्ही ही स्ट्रॉंग आहे. कारण ह्याची देण फक्त आणि फक्त मराठा साम्राज्य आहे. मराठा साम्राज्यामध्ये आरमार स्ट्रॉंग केलं गेलेलं होतं. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही येथे बघू शकता, खाली लिहिलेलं आहे. आणि हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हां, अमित ब्लॉक. एक काम कर, इथं तुम्ही बघू शकता मंदिर आहे. हे कसलं मंदिर आहे सर? हां, इथे दत्ताचं मंदिर आहे. हे बघा, हे ढगे सर आहेत. ढगे सरांनी सांगितलं हे दत्ताचं मंदिर आहे. हे बघा, शंकराचं मंदिर आहे साहेब. आहे का? बघा, हे शंकराचं मंदिर आहे इथे. हे बघा, हे इकडे. हे बघा. हां साहेब, नमस्कार, धन्यवाद. तुम्ही येथे आलात, नगरवरून आलात. सगळे लांबचे आहेत ना. बघा, कुठून कुठून इकडे लोक येत आहेत सिंधुदुर्गाला व्हिजिट करायला. एक अंगणेवाडीच्या जत्रेच्या
अनुषंगाने येथे बाहेरचे पर्यटक येतात आणि येथे पर्यटक आहेत. 100% नमस्कार, आपलं नाव काय साहेब? यशवंत बाजाराव, मी पुण्यावरून आलोय आणि एक दरवर्षीप्रमाणे साहेब आपलं नाव? दीपक विठ्ठल हां, आपण यशवंत यांच्याशी यशवंत बोलू. बाजाराव, हां आम्ही दरवर्षी सालाबारप्रमाणे हां आम्ही ह्या अंगणवाडीच्या यात्रेला येतो. हां. कुठून येतं साहेब? आम्ही वारजे माळवाडी, वाळजे महावाडी. पानशेत, खडवसला डॅम, हां. कुठचा डॅम? खडवसला डॅम, खरवसा डॅम, हां. पानशेत. हां, पानशेत. माळशेतच्या बाजूलाच आहे का पानशेत? नाही पुणे 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 हां. खडवसला, खडकवासला. खडकवासला. हा, तर आम्ही कोकणात बरेच दिवस असं फिरतो, येतो जातो. हां पण ह्या देवीला आम्ही आल्यापासून हां आम्हाला कामानिमित्त जरी अर्जंट असलं तरी आम्ही इथे येतोच. म्हणजे येतो. असं वाटतं की आपण जावं. जावं. आणि इथला निसर्ग, इथलं रम्य वातावरण, मनमोहक निसर्ग आहे. वा वा वा, काय म्हणजे. आणि तुम्ही शब्दच खाद्य नाही. संस्कृतीच्या बद्दल काय सांगाल? काय म्हणले? इकडची खाद्य संस्कृती म्हणजे आता इकडे तुम्ही हा हा, म्हणजे आम्ही हे बघा, हे खाद्य- खाता, हे बघा, हा, हे म्हणजे- काय आहे? कुठली मच्छी आहे ही? हे बांगडा फ्राय आहे. बांगडा फ्राय आहे. हा, बांगडा फ्राय आहे. परत सुरमई, सुरमई, कोळंबी पापलेट, आणि अजून काय भाऊ आज आपले पापलेट, हलवा, पापलेट, हलवा, झिंगा. झिंगा. हां. आणि Prawns. आम्ही पुण्याला मटण खातो. पण मटण आम्ही खाता. कोकणामध्ये आलो की मच्छीशिवाय काहीच खात नाही. मच्छीशिवाय काही खात नाही. म्हणजे ह्यांची मच्छी जी आहे ही स्पेशलिटी आहे. हो. ह्याला जे लागणारे मसाले आहेत हो हो. आणि मसाले इकडेच खूप स्वादिष्ट. बनवतात, ते लोक हो. स्वतः बनवतात आणि त्यांच्या हाताला जी चव आहे हो. ती जगाच्या पाठीवर कुठेही मिळू अगदी शकत खरं, नाही. अगदी खरं, अगदी खरं, अगदी खरं. म्हणजे तुम्ही इकडचा जे निसर्ग आहे त्याचा पण आस्वाद घेतात, हो, त्याच्याशिवाय आस्वाद. ते हो. खाद्य संस्कृती आहे त्याचा पण आस्वाद हो घेतात. हो, 100%. म्हणजे आम्हाला आवडतं खूप. आणि आमचं ह्या बीचवर तसं बऱ्याच वेळा बीचवर गेलो, पण ह्या बीचवर आम्ही नेक्स्ट इयरला पण आलतो आणि आता पण आलोय. आता किती वर्षापासून तुम्ही भराडी देवीच्या यात्रेला आम्ही येताय? जवळजवळ 20 वर्ष आलो इथे. 20 वर्षापासून येत हो, येतो. आणि साहेब, तुम्हाला इकडचा जो कोकणी माणूस आहे हां. त्याबद्दल तुम्हाला काय बोलावं? एक नंबर तुमचा ऐकायचा जे स्वभाव लोकांचे आम्हाला खूप आवडतात. त्यांची बोलण्याची भाषा, हां. मिळवळ स्वभाव, हां. त्यांची वागण्याची पद्धत. आणि Cooperative आहेत ते? हां, खूप 100%. 100%. हं. आम्हाला खूप आवडतं. मग आम्ही या आणि ठिकाणी- आणि इकडची नारळाची झाडं आहेत वा, काय नादच खळा. आणि घरी बनवलेलं त्यांचं जेवण देतात ते. नाही ना, अगदी घरी एक बनवलं नंबर. खूप सुंदर. म्हणजे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे नाव ठेवायचं जागाच नाही. सागोती वडे खाल्ले साहेब तुम्ही? अप्रतिम. हा, सागोती वडे? सागवती वगैरे आम्ही इथे नाही खाल्ले. आम्ही ह्याला खाल्ले. आपण नाही का आपल्या ह्याला गेलो होतो हां. अल्बर्टच्या घरी. हा, ते त्याच्या सासवडे आम्ही खाल्लो होतो. आम्ही गोव्याला चाललो होतो, त्यांना तिथे खाल्ली होती. त्या तिकडे खाल्लेलं. हो. महाराष्ट्राने हा जो कोकण आहे डेव्हलप नाही केला. आता कुठे कुठे तो येतोय साहेब. हो, हो. ही पण ज्या जर पद्धती- कोकणी माणूस तिकडे मुंबईत गेला नसता, ज्या पद्धती पाहिजे त्या पद्धतीने ज्या होत नाही. प्रकारे हा. बघायला पाहिजे होतं त्या प्रकारे बघितला नसता. जर इकडचं केरला तुमचं फेमस होतं, काश्मीर फेमस होतं, तुम्ही मग कोकण का नाही फेमस होत? नाही. कमीत कमी बाहेरचे नाहीत, महाराष्ट्रातले पर्यटक तुम्ही आवर्जून येता. हो. किती वर्ष येत आहे? 20 वर्ष येत आहे. हो. महाराष्ट्रातलं जर प्रत्येक कस्टमर जर इकडे आला तर ह्यांना उद्योगधंदे मिळणार नाहीत. हे लोक कशाला तिकडे जाणार का मुंबईमध्ये? हो. मोठी भले उद्योजक पण असतील, मला त्याच्यात काही बोलणं मिळणार नाही, पण इकडेच ते उद्योजक झाले आणि इकडेच जर मोठे झाले तर शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे. अगदी खरे, नाही, खरे खरे. छोटी मोठी कामं करणार तिकडे, मग ह्या शासनाने दखल घेऊन त्यांना मोठं करायला पाहिजे. कारण हा निसर्ग तुम्हाला पुरा अहो, कोकणपट्टीपासून काय सांग. शेवटपर्यंत मिळतं. इकडचा जो हो. कल्चर तुम्हाला प्रत्येक घराच्या समोर तुम्हाला तुळस मिळते. मला सांगा, ही तुळस कुठे बाकी कुठे मिळणार आहे? नाही. तुम्ही जेव्हा गोव्यापासून जेव्हा चालू करता ना, तुम्हाला पुऱ्या कोकणपट्टीमध्ये तुम्हाला इव्हन ख्रिश्चन लोक काय काय ते लोक पण ठेवतात तुळस. नाही, नाही, नाही. मग ही जी संस्कृती आहे कोकणातली, ही महाराष्ट्र शासनाने कुठे ना कुठे दाखवायला पाहिजे. हा पण मराठी माणूस आहे, तुम्ही आणा पुढे. हे कोकणी माणूस कधी बोलत नाही, काय नाही. लग्न झालं, तुझे अर्धे माझे अर्धे, चल जे मिळालं ते खाल्लं, त्याच्यात राहिला, नाही, खरे खरे खरे. जेवढं मिळालं तसं त्याच्यात सुखी राहतो. नाही, नाही, खरे खरे. तो अरे ह्यांच्याकडे कुठे जमीन आहे पिकवायला? कारण हा पुरा खडकाळ प्रदेश आहे. हो, हो. तुम्ही जेव्हा येता एसटीने येता, तुम्ही बघता कसं आहे, हो. वर खाली वर खाली. नाही, खरे, खरे, कुठला ट्रॅक्टर इकडे चालणार आणि कुठली शेती करणार आणि कसा माणूस पुढे जाणार? नाही, नाही, खरे खरे. मग ह्या महाराष्ट्र शासनाने ह्याची
अरे हीच शेती आहे. पण ह्या शेतीसाठी तुम्हाला माहिती आहे ह्यांची जेव्हा मी दरवर्षी येतो इकडच्या कोळी बांधवांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी त्यांना विचारतो. त्यांच्याकडनं हेच आहे की केरळावाले जहाज येतात मोठे मोठे, चायनीज डंपर असे मोठे मोठे येतात, गोवावाले येतात, ते लोक इकडे हे करून जातात. ह्यांच्याकडे एवढा पैसा नाही आहे, मग त्यांना साथच देत नाहीत हे लोक. आणि ही शेती फक्त एवढा पुरती आहे ना, बाकीचं जे कोकण आहे सह्याद्रीपर्यंतचं त्यांचं काय. मग थोडाफार आहे हो भात शेती, एवढा तुकडा तसं आहे. ह्या गोष्टी आहेत. आम्ही इथं आम्ही दरवर्षी येतो ना या भागामध्ये, त्या लोकांचं कौशल्य या नावामध्ये बसून एवढी जिगर बांधून ते करतात, व्यवसाय करतात. मग त्याचं अभिनंदन केलंच पाहिजे. तुम्ही जर बोललात ना महाराष्ट्र घडवण्यामध्ये कोकणातील जर तुम्ही बघितलं रत्नागिरी बिजनारी पट्ट्यातले मोस्टली ब्राह्मण समाजाचं भरपूर योगदान आहे. तुम्ही जर बघितलं कर्वे, मधुदंडवते घ्या, बाजीराव पेशवा पण हे चित्पावन ब्राह्मण आहेत इकडचे. पुन्हा तुम्हाला लोकमान्य टिळक कोण आहेत, हे इथलेच आहेत, चित्पावन ब्राह्मण आहेत. हे गोडसे ते पण इकडचे आहेत. बरोबर. मग जे सगळे इकडनं तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकर कुठले आहेत, हे इकडचे कोकणातलेच आहेत. तुम्हाला इकडचे जे आहेत लोक, त्यांनी महाराष्ट्र घडवला. जेव्हा इतिहासात नाव आपण वाचतो त्याच्यात ही सगळी नावं प्रामुख्याने तुम्ही वाचता. कोणी विचारलं हे सगळे आजूबाजूचे इकडचे चित्पावन ब्राह्मण आहेत मोस्टली. ठीक आहे, ह्यांनी महाराष्ट्र घडवला, पण ह्यांच्याकडनं महाराष्ट्राने कधी बघितलं आहे? नाही, खरे आहे खरं. मग तुम्ही गिरणी कामगारांना तिकडनं मुंबईमध्ये घरं नाही दिलीत, गिरणी कामगार गेले. आता मुंबईची हालत काय झाली आहे? मुंबई आता तुमच्या हातात राहू शकत नाही. गिरणी कामगार संपले. मग काय गिरणी कामगार या सर्व ज्या चुका आहेत, चुका नाही बोलू शकत ह्यांना घोर पाप आहे हे सरकारने केलेलं आहे. आणि मराठी माणसाला गरिबीत ठेवायचं काम केलेलं आहे. एवढा सुंदर निसर्ग कधी आलाच नाही. तुमच्या मुंबईमध्ये एवढी मोठी फिल्म इंडस्ट्री आहे. तुमचा अमिताभ बच्चन जातो आणि थरला तिकडे बोलतो की आओ मारो देश. तुम्ही बोला ना एकाला घेऊन ये, आओ मारा कोकण मा. अगदी खरे. हे प्रश्न विचारणारा कोण माणूस नाही. खरे. हे प्रश्न तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा माणूस विचारू शकतो. ही खंत आहे, ही कोकणी माणसाची खंत आहे. आज मी तुमच्यासमोर मांडतोय. मला अनादानाने तुम्ही दिसलात, तुमची भाषा मी बघितली. ही भाषा तुमची, मी भले कोकणी आहे, मला कोकणी येत नाही, मालवणी येत नाही. आपण पहिल्यापासून मुंबईत राहिलेलो. हां ठीक आहे, पण तुमची भाषा मला वाटलं बाबा, मला काहीतरी वाटलं बाबा ह्यांच्याकडनं आपण जाणून घ्यावं आमचा कोकण कसा आहे करून, माणसं कशी आहे करून, खाद्य संस्कृती कशी आहे करून. खूप सुंदर. तुमचा आत्मविश्वास जो आहे ना, मग खूप मोठा आहे. जे मिळेल त्याच्यामध्ये कोकणी माणूस समाधी राहतो, बायकोला समाधी ठेवतो, शिकवतो बिकवतो आणि आपापल्या मार्गाने पुढे जातोय. खरे. पण ह्या सरकारने त्यांच्यासाठी काहीतरी करा. तुम्ही तो भले भांडत नाही, रडत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काही नाही करणार, आत्महत्या करत नाही म्हणून तुम्ही काही करणार नाही. शेती केली ही तुम्ही प्रॉपर जमिनी करू शकता, पण तुमचा जीव मुठीत ठेवून तुम्ही समुद्रामध्ये तुम्ही बिझनेस करताय किंवा तुमचं शेती करताय. तुम्ही ना साहेब, तुम्ही फक्त एक भाग बघितला. हे 1% पण नाही कोकण. तुम्ही रत्नागिरीला जा, आरे वारेचा समुद्र बघा. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बाहेरच्या कंट्रीमध्ये आहेत. पुरा कोकणपट्टी, तुम्ही जंगल घ्या. मग अशा प्रकारे साहेब की ही खंत आहे, तळमळीची खंत, जी मनापासून मला जी काढायची होती ती तुम्ही आलात अनाधानाने, तुम्ही दिसलात आणि तुमच्यासमोर मी मांडली. माझं एवढंच म्हणणं आहे की ही शासनानेपर्यंत जायला पाहिजे आणि शासनाने ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी विचार केला पाहिजे आणि निश्चय काढला, सिरियसली घेतलं पाहिजे. पुण्यासारखा माणूस इकडे आराम घेतोय, दरवर्षी 20 वर्ष येतोय. का प्रत्येक माणूस येत नाही? खरी. आम्हाला आवडतं इथले एरिया, इथले लोकांचा स्वभाव, माणुसकी खूपच. माणुसकीशिवाय आहे नाही मुंबईमध्ये. काय आहे, एक पडला तर 20 जण येतात तिकडे. का कोकणी माणूस आहे, कारण त्याच्या रक्तामध्ये येते. आता आम्ही ह्या ठिकाणी आलो तर ते ज्या ठिकाणी आम्ही आता राहतोय त्या ह्याच्या रूम मध्ये तिथले जे व्यक्ती आहे ते म्हणले तुम्हाला
आम्ही काही बिल लावणार नाही. रूमचं भाडं, जेवणाचा चार्ज जो आहे तो लावणार, घरच्या रिजनेबल रेट लावणार, तुम्हाला हॉटेलचं बिल लावणार नाही. मग? यात समाधान आहे आम्हाला. मग अजून काय आणि पाहिजे? आणि हे भाजप सरकारला कमीत कमी आता जे सरकारला फडणवीस सरकारला आणि राणे साहेबांना कमीत कमी त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. नाही घेतली. आणि इकडचा जो गरीब समाज आहे, कोकणी समाज आहे, मालवणी समाज आहे, कुठे ना कुठे त्याला उद्योजक बनवला पाहिजे. नाही, यांची जी नाही, पोरं इकडे तिकडे पळतात, गोव्याला हो, पळतात, हो, पुण्याला हो, पळतात, हो, मुंबईला हो. पळतात. नाही, त्यांना खरं, कुठे जायची गरज नाही. कोकणाचा बोलतात कॅलिफोर्निया नाही, नाही, कोकण म्हणजे अरे पण त्याला बनवणार कधी? हो नाही, खरे ना, खरे ना. मी पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून तुम्ही आला तिकडे, तुम्ही तुमची मतं मांडली, त्याच्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि हे बघा इकडे बघू शकता तुम्ही, बाई माणूस बोट ढकलत्या. म्हणजे इकडचं बघा बाई माणूस आहे. आता मी तुम्हाला हे सांगत होती, यांची पोरं बाळ बाई माणूस सगळे कामं करतात, कष्टाळू माणूस आहे. हे बघा इकडे बोटी आहेत, पण यांना सपोर्ट केला नाही. प्रत्येक वर्षी येतो मी, यांची खंत मांडतो, ह्यांना जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण इकडे डिस्कस करतो, पण याची दाद शासन घेत नाही. नाही घेत, खरे नाही. आणि अनादानाने ही माणसं भेटली आपल्याला, पुण्याची आहेत. आणि ह्यांनी ज्या प्रकारे गोष्टी आणल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी काही ॲड केल्या, मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो, तुम्ही यावर विचार करावा आणि योग्य तो पर्याय काढावा 100% आणि कोकणाची उन्नती व्हावी, हा. एवढं करावं. साहेब धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हो, शासनाचा विचार करावा.